आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत होणार असल्याची माहिती। इतर सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत हे व्यस्त असल्यामुळे शिवसेना प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता। मुंबईमध्ये उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपात पक्षप्रवेश। जालना महापालिका स्वबळावर लढवण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार, गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये डांगेंची घर वापसी। फडणवीसांकडून गोपीनाथ मुंडेंच्या काळातील डांगेंच्या कामांची आठवण। तुम्हाला जो पक्षप्रवेश अपेक्षित तो माझ्या मनात नाही, सांगलीतून अजून प्रवेश होणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, पुणे प्रवेश करायचा तो प्रदेशाध्यक्षांचा निर्णय असल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य। सरकारविरोधात लढण्याची हिंमत सगळ्यांमध्येच असेल असं नाही, राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा। इंदापूर कोर्टामध्ये राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर बसले होते। भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघामध्ये भाजप विजयी। आधी बीडीडीसी बँक आणि आता दूध संघात देखील नाना पटोले यांना धोबी पछाड। राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। महानगरपालिका निवडणुकीआधी पंकजा मुंडेंना धक्का। गेल्या 35 वर्षांपासून असलेली मुंडे कुटुंबियांची साथ सोडणार। आमदार आदित्य ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना मिळावा यासाठी पत्र। आमदारांसोबत ठाकरेंनी काल बीडीडीमधील सर्व घरांची पाहणी केली। रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम आणि अनिल परब यांची भेट। व्यवसायानिमित्त भेटत असतो, भेटीनंतर सदानंद कदम यांची प्रतिक्रिया।